विधानसभेमध्ये भाजपला चांगलं यश मिळाल्यानंतर भाजपने आता लक्ष केंद्रित केलेलं आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे। आपण जर पाहिलं तर भाजपकडून वेगवेगळे पक्षप्रवेश जे आहेत ते केले जाते, तर दुसरीकडे वेगवेगळ्या महत्त्वाच्या बैठका सुद्धा भाजपच्या वतीने घेतल्या जात आहेत। आणि त्याचं कारण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केला जातोय। एकंदरीत भाजपची ही सगळी तयारी कशी आहे हे या आजच्या व्हिडिओतून आपण संपूर्ण मांडणार आहोत। आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये भाजपला यश पाहिजे तसं मिळालेलं नव्हतं, परंतु विधानसभेत त्याची कसर जी आहे ती भाजपने भरून काढलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि भाजपला चांगलं यश जे आहे ते विधानसभेत मिळालं। सरकार सुद्धा राज्यामध्ये भाजपचं स्थापन झालं। पण पुढील निवडणुका आपण जर पाहिलं तर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका आहेत। या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याची ही निवडणूक असते आणि त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देण्याचा प्रयत्न आता भाजपकडून केला जातो आणि त्यासाठी योग्य नियोजन भाजपच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं आखले जाते। यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर वेगवेगळे मोठे प्रवेश जे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक विभागवार मोठी लोकं घेऊन कुठेतरी स्थानिक पातळीवरती वजन पक्षाचं वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती काल पार पडली। या बैठकीमध्ये माजी आमदार आणि माजी खासदार यांना सुद्धा एकत्र करून कुठेतरी पक्षाच्या कामाला लावण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। काल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि कुठेतरी माजी आमदार असतील किंवा माजी खासदार यांनी स्थानिक पातळीवरती सुद्धा आता लक्ष देणं गरजेचं आहे। बूथ पातळीवरती असेल किंवा जिल्हा पातळीवरती असेल, या सगळ्या ठिकाणी कुठेतरी माजी आमदार आणि खासदारांनी लक्ष द्यावं। एक मंडळ जो आहे तो आमदार आणि खासदारांनी दत्तक घ्यावा, अशा सुद्धा सूचना या संपूर्ण बैठकीत दिलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्याचप्रमाणे सरकारी योजना असतील आणि स्थानिक पातळीवरची सगळ्या संघटना असेल यावरती भर सुद्धा माजी आमदार आणि माजी खासदारांनी देण्याच्या सूचना ज्या आहेत ते झालेल्या कालच्या बैठकीत पार पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। त्यामुळे कुठेतरी भाजप आता ग्राउंड लेवलचं पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न करतो आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका कशा जास्तीत जास्त जिंकता येतील, जास्तीत जास्त महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या जास्तीत कशा जिंकता येतील याची तयारी जी आहे ती भाजप करताना आपल्याला पाहायला मिळते। विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही ट्रू फॉल्स राहिलेले आहेत, ज्या चुका झालेल्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होऊ नयेत यासाठी भाजपकडून आता सगळी मोर्चे बांधणी जी आहे ती होताना आपल्याला दिसून येते आणि त्याच अनुषंगानं भाजप पुढील काळात वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच मोठमोठ्या बैठका असतील, मोठे पक्षप्रवेश असतील हे भाजप करताना आपल्याला दिसून येतोय। आणि साहजिकच कार्यकर्त्याला बळ कसं देता येईल, कार्यकर्त्यांची निवडणूक असते स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला बळ देण्याचा प्रयत्न आणि संघटन वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून होताना दिसतो आणि येत्या निवडणुकांसाठी भाजपकडून ही सगळी रणनीती आखली जाते। कॅमेरामन अमित शिगवंत, विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।